केतनला ढकलण्यापेक्षा पळून जाऊन लग्न का केलं नाही? सियाच्या बॉयफ्रेंडच्या उत्तरानं पोलीसही हादरले. नेमका काय बोलला कट रचणारा आरोपी? पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा डेली अशाच ताज्या अपडेट्स बघण्यासाठी. लोहगड केतन अग्रवाल हत्याकांडाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. केतनच्या अंत्यसंस्कारानंतर घरी आलेल्या संशयित सिया गोयल हिच्या उत्तरांमधील विसंगती ओळखून केतनच्या बहिणीनं मोठी सतर्कता दाखवली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी जवळपास 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. दरम्यान लग्न करायचं नव्हतं तर मारून का टाकले असा संतप्त सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातोय. दरम्यान याविषयी पोलिसांनी सियाच्या बॉयफ्रेंडला विचारले असता त्यानं धक्कादायक उत्तर दिलंय. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या 6 महिन्यात फेस टाईम आणि व्हॉट्सअॅपवर 2004 वेळा फोन कॉल्स झाल्याचं CDR मधून उघड झालंय. तर लोकेशन ट्रॅकिंग पासून वाचण्यासाठी आरोपी चेतननं स्वतःचा फोन दुकानात ठेवून कर्मचाऱ्याच्या मोबाईलचा लोहगड गाठल्याचं तपासात समोर आलंय. 18 जून रोजी पूर्वनियोजित कटानुसार सियानं केतनला लोहगड किल्ल्यावर नेलं. तिथं दबा धरून बसलेल्या चेतननं हल्ला करत केतनला दरीत ढकलल्याचं तपासातून समोर आलंय. मात्र खूनच का केला हा पोलिसांसमोर प्रश्न होता. अखेर याविषयी पोलिसांनी विचारले असता चेतन पोपटासारखा बोलू लागला. पोलिसांनी चेतन चौधरी आणि सिया गोयलची कसून चौकशी केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तुम्हाला दोघांना लग्न करायचं होतं तर तुम्ही पळून का गेला नाही? केतनला मारायची काय गरज होती असा सवाल केला. त्यावर चेतननं धक्कादायक उत्तर दिलं. सियाला लग्न मोडून पळायचं नव्हतं, तिला त्याचा विरोध होता. सिया एका प्रतिष्ठित घराण्यातून होती, त्यांचे समाजात मोठं नाव होतं. पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली देत पुढे चेतन म्हणाला, सियाचा साखरपुडा झाला होता आणि त्यानंतर ती पळून गेली असती तर समाजात कुटुंबाची बदनामी झाली असती. तिच्या कुटुंबियांना अपमान सहन करावा लागला असता याची भीती सियाला होती. त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिनं केतनला ठार मारण्याचा प्रयत्न केला. सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी यांची ओळख मागील वर्षी दिवाळीत एका पार्टीमध्ये झाली होती. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. सियाचं लग्न केतन अग्रवाल सोबत ठरलं होतं, मात्र सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. केतनला आपल्या आयुष्यातून कायमचा बाजूला करण्यासाठी सियानं चेतनच्या मदतीनं त्याला संपवण्याचा थरारक डाव रचला, ज्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला.